भारतीय जनता पक्षाला सुटलेली आहे। भारतीय जनता पक्षाने उमेदवार द्यायचा आहे। महायुतीचं चांगलं संख्याबळ आहे या मतदारसंघात, त्याच्यामुळं जो कोणी उमेदवार ते देतील ते निवडून यायला काही अडचण नाही। आम्ही मित्रपक्ष म्हणून त्या उमेदवाराला सहकार्य करू। नाही, आता ते तिकीट जाहीर झाल्यानंतरच माझी भूमिका मी देईन, परंतु जरी कुणी उमेदवार असला तरी महायुतीच्या उमेदवाराला एक मित्रपक्ष म्हणून पाठिंबा द्यायची भूमिका आमची असेल। मात्र बीड जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप स्थगित आहे, याचा काही परिणाम या निवडणुकीवरती होईल मतामध्ये? तो नक्कीच परिणाम होईल ना, कारण की मोठ्या म्हणजे जवळजवळ 60 ही जिल्हा परिषदेची संख्या आहे, 11 पंचायत समितीचे सभापती, अशा पद्धतीने 70-80 मतं ही कमी झालेली आहेत। आणि लातूर आणि धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच त्या जिल्ह्यामध्ये जास्त मतदारसंख्या आहे। त्यामुळं निश्चितच बीड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदची निवडणूक जर झाली असती तर अधिक संख्याबळ बीड जिल्ह्यात दिसलं असतं। ओमप्रकाश शेटे हे आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं कार्यक्षेत्र असताना दर आठवड्यातले 2-3 दिवस ते दिंद्रूड येथे असतात आणि त्यांच्या राहत्या घरी राहून, त्यांचं जे स्वतःच्या मालकीचं घर आहे ते राहून स्थानिक प्रशासनावर आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, IPS पोलीस अधिकारी असतील, यांच्यावर सातत्यानं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळच आहे, माझे त्यांचे संबंध आहेत आणि अशा पद्धतीनं प्रभाव पाडून बेकायदेशीर काम ते करत असतात। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते जी गाडी वापरतात ती त्यांच्या स्वतःच्या मिसेसच्या नावाने आहे, शिल्पा ओमप्रकाश शेटे, परंतु त्याच्यावर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे। एखाद्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिणं हा महाराष्ट्रामध्ये गुन्हा आहे। त्याचप्रमाणे कुठं जर परवा ते पुरुषोत्तमपुरीला दर्शनासाठी गेले तर खाजगी दौरा होता, परंतु त्याच्या मागं दिंद्रूड पोलीस स्टेशनची गाडी त्यांच्या मागं होती। तर या बाबतीत मी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार केली व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, कारण त्याने सरकारतर्फे त्यांना कुठलीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही, तरीसुद्धा ते आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा वापरतात आणि विनाकारण अधिकाऱ्यावर दडपण आणतात। या पद्धतीनं मी तक्रार केलेली आहे। कार्यकर्ते सध्या फिरत आहेत बीड जिल्ह्यामध्ये, विशेषतः सरपंचांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे की मी मंत्रालयातून माझी ह्याच्याशी ओळख आहे, त्याच्याशी ओळख आहे, एवढे असे लाखो करोडो रुपये गोळा केले गेलेले आहेत। कारण सरपंच झाल्यानंतर त्याला असं वाटत असतं की आपल्या गावात काही ना काही कामं करून दाखवावी, त्याच्यासाठी विकास निधी लागतो, परंतु अनेक जणांची अशी फसवणूक होते असं माझ्याही निदर्शनाला आले। मी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा प्रचार केला, त्याबद्दल मी त्यावेळेसचे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याची क्लिप दाखवून मी त्याची तक्रार केली होती आणि अशा पद्धतीनं नेहमीच ते प्रयत्न करतात। मागच्या महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघातील पुरुषोत्तमपुरी इथं जे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या बाबतीतही त्यांनी कलेक्टरकडं आग्रह धरला की मला मीटिंग घ्यायची आहे म्हणून, परंतु मी ते आक्षेप घेतल्यानंतर कलेक्टरने ती बैठक रद्द केली।
अशा पद्धतीनं ते काम करतायत. त्यांना राजकारणात यायचं असेल तर खुलेपणाने यावं राजकारणात, त्याचं काय आम्हाला काय त्याचा आक्षेप नाही. परंतु पदाच्या आडून अशा पद्धतीनं राजकीय जम बसवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो अतिशय पोरकटपणाचा आहे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्याने 7-8 दिवस माजलगावमध्ये थांबून प्रचार केला, परंतु एकही उमेदवार त्यांना निवडून आणता आला नाही. आणि अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः खरं म्हणजे या पदाचा दुरुपयोग न केला पाहिजे, आणि केल्या तर अशा तक्रारी होणारच. जरांगे पाटलांनी काल आंदोलनाला सुरुवात केली होती, परंतु आंदोलन सुरू करण्यापूर्वीच शासनाने पुढाकार घेऊन जे मराठा उपसमितीचे प्रमुख आहेत विखे साहेब यांना चर्चेसाठी त्यांनी पाठवलं, आणि अतिशय चांगली चर्चा झाली. ज्या काही मागण्या 10-12 मागण्या जरांगे पाटलांनी विखे पाटलांसमोर ठेवल्या, सरकारसमोर ठेवल्या, त्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. जरांगे पाटलाचं त्याबद्दल समाधान झालं. काही बाबतीत सातारा गॅझेटेर विशेषतः लागू करण्याच्या बाबतीमध्ये काही कायदेशीर अडचण आहे, त्यामुळं सरकारने वेळ मागून घेतला आहे. आणि सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहेत. त्याच्यामुळं पुढं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं माझं मत आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की जरांगे पाटलांच्या समोर सरकार हे नतमस्तक होत आहे. आता ते प्रत्येकजण आपापल्या भूमिकेतून त्याकडं पाहणार. आता लक्ष्मण हाके कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. समजा ते बीड जिल्ह्यात वारंवार येऊन या ठिकाणचं वातावरण दूषित करण्याचं काम करतायत. खरं म्हणजे त्यांना काही लोकांचा काही पाठिंबा नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 मताच्या आत त्यांना मतदान झालेलं आहे. अशा माणसाला ज्या माध्यमाने का महत्त्व द्यावं हे मला कळत नाही. परवा आमची जी काही आमदाराची आणि खासदारांची बैठक झाली सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वाखाली, त्याला व पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि सगळेच वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्याबद्दल पक्षाबद्दल ज्या काही बातम्या माध्यमामध्ये सातत्यानं जाणीवपूर्वक चालवल्या जात आहेत की कुठंतरी 22 आमदारच इकडे गेले, पक्षामध्ये मतभेद आहेत, तसं काही खरं म्हणजे परिस्थिती नाही. आम्ही सर्व आमदार 41 विधानसभेतले आमदार आणि 5-6 विधान परिषदेमधले आमदार सर्वजण एक मतानं सुनेत्राताईंच्या नेतृत्वाच्या मागं उभा आहे. सगळेच नेते, वरिष्ठ नेते, म्हणजे मग ते भुजबळ साहेब असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, ते सगळेच नेते सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करतायत. तरीसुद्धा अशा बातम्या ज्या काही पसरवल्या जात आहेत त्याचा विरोध केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.